तर सामन्याकडे आपण तुम्हाला ते घेऊन जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय षटकार योगीजी भिंताडे त्याचबरोबर सचिन शितोळे या उद्योजक हे दोन्ही मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. तर सामन्याकडे तुम्हाला इथे पुन्हा एकदा घेऊन जातोय. अगदी एक महत्वाची लढत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सागर पाखरे मोठा फटका यावेळेस खेळलाय. चेंडू हवेमध्ये झेल ते मैदानामध्ये अगदी मैदानाच्या बाहेर झालाय. प्रेक्षकाने कॅच पकडलाय आणि मन मात्र जिंकलीत. हा षटकार खेचला यावेळेस आशुतोष केदार. हे मात्र झेल पकडताना आपल्याला पाहायला मिळाले. आज जरूर प्रेक्षक आहेत परंतु कॉर्पोरेट लेवलला खूप चांगली प्रोफाईल त्यांची क्रिक हिरोज वरती आहे आणि मला वाटतं शतक देखील त्यांच्या नावावरती आहेत. द्विशतक आहे टेनिस क्रिकेटमध्ये द्विशतक, कारण 20-20 षटकाच्या मॅचेस होतात आणि फक्त एक वेळेस नाही तर 4 ते 5 वेळा ते रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. 50, 60, 70 चेंडूमध्ये त्यांनी हे 200 धावा टेनिस क्रिकेटमध्ये पूर्ण केलेले ते खेळाडू आहेत. आशुतोष केदार हे देखील आपण पाहतोय प्रामुख्याने आज आपल्या कन्येसोबत मात्र या स्पर्धेचा ते आनंद घेत आहे. त्यांचंही स्वागत मी करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅच कडे. आपण थोडंसं इथे वळूया. आता पहिलं षटक इथे सागर पाखरे यांचं राहिलं धाफलकावरती 14 धावा. एका बाजूने आता मैदानामध्ये बघायचंय किरण बारसकर आणि दुसऱ्या बाजूने रितेश रत्नेश. हा चेंडू लिडिंग एज आणि तिथे मैदानामध्ये झेल झालाय. विकेटचं होते पतन. आदेश तांगडीची जी मॅच मॅच आहे ती आदेश तांगडीची मॅच ही आदेश तांगडेने माऊली मोरे यांना ती डेडिकेट केलेली आहे. लोकेशजी भिंताडे उद्योजक आणि त्याचबरोबर सचिनजी शितोळे उद्योजक हे दोन्ही मान्यवरांचं यशस्वी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे आणि विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. तर जाऊया मैदानामध्ये. ओव्हर नंबर 2 सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाले. यावेळेस हलक्या हाताने हा चेंडू आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने खेळला. त्यावरती घेतली गेली ती एक सिंगल आणि एका धावेने धावफलक 15. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये श्रीनाथ 11 पुन्हा हा संघ आपण पाहतोय मैदानावरती. नक्कीच इथे बॅटिंग करत असताना गितेश बोरगे आणि किरण बारसकर ही जोडी मैदानावरती दाखल झाली. दोन्ही ओपनर आउट झालेले आहेत परंतु रत्नेश बोरगे इन फॉर्म बॅट्समन आपण पाहतो मैदानावरती. नक्कीच या हंगामामध्ये भन्नाट टच मध्ये असणारे रत्नेश आहे. त्यावेळेस हळुवारपणे चेंडू ढकलला होता तो गलीमध्ये आणि तिथे अति घाई संकटात नाही सौरभ काटे धाव घ्यायची होती परंतु तिथे नक्कीच क्षेत्ररक्षक होते. गलीमध्ये चांगलं कलेक्शन झालं आणि त्यानंतर ना मैदानावरती आपण पाहतो नक्कीच रनआउटच्या माध्यमातून विकेट येते. फलंदाज बाद. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो बैलगाडा मालक सन्माननीय फैजल शेठ मुलानी यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत. प्रतिमेश भाऊ माकर ज्यांनी काल प्रामुख्याने आपण पाहतो खूप दर्जेदार क्रिकेट नक्कीच त्यांच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळालं.
दरम्यान नवीन फलंदाज येतात नॉट स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अक्षय पांढरे या संघाचे असणारे टीम ओनर मैदानावरती आपण पाहतोय जे दाखल होताना पाहायला मिळतात. पहिलवान रत्नेश बोरगे ऑन स्ट्राईक 15 धावा धावफलकावरती. यावेळेस रिवर्स खेळलाय. वा गॅप आहे मोठा होणार नाही धावेंचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4 धावा. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 19 रन लॉस ऑफ 3. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणारा रत्नेश बोरगे आपण पाहतोय. यावेळेस पुढे सरसावले थोडवारपणे मिड ऑफला ढकललाय बॉल. रनआउटचा चान्स. क्विक सिंगल चिकी सिंगल आणि या सिंगल सोबत धावफलक 20. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 रन. अक्षय पांढरे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. श्रीनाथ इलेव्हन पुनावळे संघाचा पहिला सामना आपण मैदानावरती नक्कीच पाहतोय. दुसऱ्या बाजूला श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब बोरोडे या संघानं एक सामना खेळलेला आहे आणि तो सामना जिंकलेला आहे. यामुळे शरीराच्या दिशेने आलेला फुल टॉस खराब चेंडू होता. त्या चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पार. डीप लॉंग लेगला चौकार होतोय. 4 धावा. दोन षटकांचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण होतोय. धावफलकावरती धावा आहेत ते 24. 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज किशोर. पुन्हा एकदा यावेळेस देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. टी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. धावफलक 1 धावेने पुढे जाते. 25 या अंकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस चेंडू मात्र कुठल्या प्रकारची धाव इथे प्राप्त होणार नाही. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती केवळ 1 धाव मैदानावरती पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर आलेली एक सिंगल धावफलकाला आकार देते. स्कोर कार्ड वरती 26 धावा. अक्षय पांढरे अगोदर त्यांना पण पाहिलं खराब चेंडू त्यांना मिळाला. फुलटॉस बॉल मिळाला त्यावरती चौकार वसूल केला. दुसऱ्या बाजूला रत्नेश बोरगे 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले आणि आता इथे पुन्हा एकदा बॉल हवेत. मिस टायमिंग झालाय उंची आणि नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतो इथे झेल पकडला गेलाय. किशोर बिलारे स्वतः चेंडू खाली कॉर्नर बॉल आणि मैदानामध्ये फलंदाज बाद. विकेट. चार फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये भैरव सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 फलंदाज बाद 26 धावा. आजचा दिवस प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर नक्कीच एक पवित्र दिवस आहे. हिंदू धर्मातील प्रामुख्यानं आपण पाहतो एक महत्वपूर्ण जो उत्सव एक सण म्हणून प्रामुख्यानं आपण प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस अर्थात श्री रामनवमी मोठ्या उत्साहात प्रामुख्यानं आपण पाहतोय अखंड हिंदुस्थानामध्ये साजरी होत असताना या पवित्र दिनी कासरसाई करंडक या स्पर्धेचा 4थी रात्र मैदानावरती रंगलेली असताना किशोर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये धावा थांबलेल्या आहेत. विकेट मिळालाय आणि रत्नेश बोरगे आउट झालेत. ऑल ऑन द ग्राउंड खेळलेला हा चेंडू त्यावरती 1 धाव नक्कीच आपण पाहतो प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलंय आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. या 2 धावेंसोबत धावफलक 28. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये
3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती 34, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस बॅटची कडा घेत बॉल जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. 4 धावा. यावेळेस परत एकदा बॅटची कडा. विकेट किपर बीट झालेत. बॉल जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि या चौकारानं धावफलक पोहोचेल 44. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 लॉस ऑफ 4. 44 धावा. दरम्यान इथे तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहतोय. धावबादसाठी घेतली जाते. पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चौकारानंतर केलेला हा फटका. 1 धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेसाठी इथे नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. थर्ड अंपायर चेक करतात आणि फायनल डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॅटर इज सेफ. फलंदाज आपण पाहतोय नक्कीच इथे सेफ आहेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. धावफलकावरती 46. चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. अंतिम चेंडू या षटकाच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहे. परत एकदा ऑन साइडला खेळलेला हा चेंडू. 1 टप्पा 2 टप्पा घेत चेंडू थेट लॉंगॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि तिकडे प्राप्त होते ती सिंगल. 4 ओव्हर पूर्ण. धावफलकावरती 47. एक इनिंग पूर्ण झाल्यानंतर अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांची आरती या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यामुळे मैदानावरील उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे. महाराजांची आरती आपण या ठिकाणी नक्कीच संपन्न करणार आहोत. स्पर्धेच्या निमित्तानं सचिन भाऊ शितोळे यांचं आगमन होते. त्याचबरोबर लोकेश भाऊ विंताडे देखील उपस्थित झालेले आहेत. आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती महाराजांची आरती करण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे.
SP हॉटेलचे सर्व सन्मान्य विजू शेठ पोवळे आपण असे विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेबजी पोवळे साहेबांना देखील विनंती आहे आपण या ठिकाणी आरतीसाठी मुख्य व्यासपीठावरती यायचे. तर जवळ मॅच कडे अंतिम षटकाला सुरुवात झाली. आकाश खरात गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाले. पहिल्याच बॉलवरती फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतात. विकेट या स्पर्धेच्या निमित्तानं बाळासाहेब बोते उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आपण आरती करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचे. या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले राष्ट्रीय पंच सन्माननीय निलेश मारणे सरांना देखील विनंती आहे आपणही महाराजांची आरती करण्यासाठी या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचे. नवीन फलंदाज श्री काटे आपण पाहतोय. यस सर ओके. या इनिंग नंतर ना ग्राउंड्समन आपको भी रेडी रहना है. क्रिस मार्किंग के लिए ग्राउंड्समन. डाव्या बराचसा बाहेर वाईड चेंडूचा इशारा. श्री काटे उर्फ बाबू काटे आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेले आहेत. 48 या अंकावरती धावफलक पोहोचलेला असताना शेवटचं हे षटक अंतिम षटक मैदानामध्ये सुरू असताना यावेळेस मात्र आकाश खरातचा चांगला बॉल कुठून स्पॉट वरती बॉल पिच झाल्यानंतर थोडस उसळ घेतो आणि थेट विकेट कीपर कडे जातोय. डॉट बॉल असणार आहे. 48 रन 48 धावा अंतिम षटकामध्ये श्री काटे यांना या डावाला खरं तर आपण पाहतो आकार देण्यासाठी फिनिशिंग टच साठी एक दोन मोठे फटके अपेक्षित आहे. ती क्षमता या खेळाडूकडे आहे. यस यावेळेचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफला लॉफ केलाय. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि एका धावेसोबतच धावफलक 49 या अंकावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. भैरव आणि श्री काटे ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. श्रीनाथ 11 पुनावळे श्रीनाथ कन्स्ट्रक्शनची सर्व अक्षयजी पांढरे यांच्या संघ मालकत्वाची टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. श्रीनाथ 11 पुनावळे दरम्यानचा चेंडू डॉट बॉल आलाय. निर्धाव आलाय. 49 धावा धावफलकावरती स्थिर. 2 चेंडू शिल्लक. या ठिकाणी महाराजांच्या आरतीसाठी सिकंदर भोसले आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. लगातार शेवटच्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं डॉट बॉलची संख्या अधिक आहे. कुठल्या पद्धतीने चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. एक वाईड आणि बॅटने आलेली एक अशा 2 धावा शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. त्या व्यतिरिक्त कुठल्या पद्धतीनं मोठा फटका देखील नाहीये. षटकार किंवा चौकारच नाहीये. शेवटचा बॉल डावाचा उसळ घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू यष्टांच्या पाठीमागे ट्रॅव्हल झाला. त्यावरती 1 धाव प्राप्त होते आणि यासोबतच 50 धावा पूर्ण होतात. फर्स्ट इनिंग पूर्ण होते. 50 धावा धावफलकावरती 51 आव्हान. या ठिकाणी पुनावळे संघाला एका धावेची पेनल्टी असणार आहे कारण खेळाडूची जी ट्रॅक पॅन्ट आहे ती ब्लॅक कलरची नाहीये. त्यामुळं एका धावेची पेनल्टी श्रीनाथ 11 पुनावळे संघाला आहे. गणेश भाऊ किरवे यांना विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती यायचे. आदिल भाऊ तांगडे आपणास विनंती आहे आरतीसाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला संपूर्ण नवखंड क्रिकेट ओरवडे संघ चला सगळे खेळाडू व्यासपीठाच्या समोर मैदानामध्ये उभे थांबा. पुनावळे संघाचे सगळे खेळाडू व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी मैदानामध्ये समोर थांबायचं आहे. आरती करण्यासाठी रुक्मलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघातील सर्व खेळाडू आपणास विनंती आहे आपण सर्वजण या. चला सगळ्या टीम्स मैदानावरती आज खेळत असणारे 6च्या 6 संघ सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर मैदानामध्ये उभं थांबायचं आहे. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आदर करतात ते सर्वजण येणार आहेत आणि त्यामुळे नक्कीच
आपण सर्वांनी बहुसंख्येने या ठिकाणी आरतीसाठी मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे. राष्ट्रीय पंच आदरणीय निलेशजी मारणे सर प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. नुकताच पार पडलेल्या मित्रांनो महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेमध्ये आणि अनेक स्पर्धांमध्ये आपण प्रामुख्यानं आदरणीय निलेशजी मारणे सरांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. त्यांचंही खरं तर खूप खूप कौतुक आहे आणि मुळशी टेनिस क्रिकेटच्या सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांचं अभिनंदन. तर चला अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब सगळे खेळाडू मैदानामध्ये या लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाच्या समोर या. सगळेजण महाराजांची आरती आपण या ठिकाणी करतो. सर्वांनी लवकरात लवकर या. आरती करण्यासाठी पुनावळे नगरीचे उद्योजक श्री उर्फ बाबू शेठ काटे आपणास विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती या. सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन लोह संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे आपणही या ठिकाणी आरतीसाठी यायचे. चला सगळ्या टीमचे कॅप्टन्सला देखील विनंती आहे आपण आरतीसाठी मुख्य व्यासपीठावरती या. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपण या ठिकाणी करणार आहोत. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत तुम्हा सर्वांचे प्रेरणा स्त्रोत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पुनावळे नगरीचे उद्योजक श्रीनाथ कन्स्ट्रक्शनचे सर्व अक्षय भाऊ पांढरे आपणास विनंती आहे महाराजांची आरती करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. बाबू शेठ काटे आपणास विनंती आरतीसाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. चला सगळ्या टीमचे संघनायक देखील या आणि ज्या मान्यवरांचा आपण नामोल्लेख केलेला आहे त्या सर्वांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. मुळशी सम्राट कासारसई आणि कासारसई ग्रामस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. आरतीसाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. पहिल्यांदा रत्नेश भाऊ बोरगे आपण या. अक्षय भाऊ पांढरे बाबू शेठ काटे या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आरतीसाठी मुख्य व्यासपीठावरती यायचे. नक्कीच तुम्हाला सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रामुख्यानं अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांची आरती या ठिकाणी नक्कीच जी केली जाते. चला अजूनही डेव्हलप मध्ये भरपूर खेळाडू दिसत आहेत. वांजळे माळेगाव संघाचे सगळे खेळाडू, उरोडे संघाचे सगळे खेळाडू, सगळे अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब इतरत्र कुणी आजूबाजूला थांबू नका. सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर मैदानामध्ये येऊन उभे थांबले तरी चालेल. सगळ्यांनी लवकरात लवकर या तर वारंवार सूचना होणार नाहीत. सागरभाऊ पाखरे आरतीसाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. किरण भाऊ एनपुरे आपणही आरती करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, सियावर रामचंद्र की. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करून संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया, आनंदावत वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आनंदावत वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आनंदावत वारी आरती गाया.
बनवारी जय देव जय शिवराया आनंद बनवारी आरती गाया 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 शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करून संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय शिवराया आनंद बनवारी आरती गाया जय देव जय शिवराया आनंद बनवारी आरती गाया सर्वांनी आपला हात छातीवरती ठेवायचा आहे. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजऋतु धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती पते हर हर सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की हिंदू धर्म की. धन्यवाद सर्व मान्यवरांचा मनापासून आभार. यानंतर आपण लगेचच या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात मैदानावरती करणार आहोत. त्यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख स्वप्नीलजी मोरे यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत. तर टॉस होईल यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा सचिन भाऊ शितोळे आणि लोकेश भाऊ भिंताडे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. तर लगेचच आपण मान्यवरांना विनंती आहे टॉस साठी या आणि नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण मैदानावरती पाहणार आहोत. यानंतर जो होणारा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच मॅच नंबर 5 सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध रोटमल्ला क्रिकेट क्लब लवळे या दोन संघांमध्ये थोडा वाढव पुढील होणारा जो सामना असणार आहे. तर नक्कीच आपण हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो माईक चेक. तर मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होईल. थोडा कमी कर. तर यानंतर होणारा जो पुढील सामना आहे त्या सामन्याचा टॉस आपण पाहतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतोय.
तर टॉस झालेला आहे. रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघानं टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. तर चला पुढील मॅच नक्कीच जो दुसरा डाव आहे त्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. त्वरित घाई करा, पुन्हा वेळ संघ फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन पाठवा रोड टीम. आपण सामन्याला ठिकाणी सुरुवात करूयात. हॅलो हॅलो चेक. तर जवळ मैदानामध्ये टार्गेट आव्हान जर आपण पाहिलं 51 धावांचं 51 इज अ टार्गेट. लेट्स प्ले. चला खेळूया. डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल झालेले आहेत. पहिलाच बॉल आणि त्यावरती झेलबादची संधी. सचिन गवळी पहिल्या इनिंग साठी नक्कीच सचिन उपस्थित पाहायला मिळाले नाही मित्रांनो, परंतु त्यानंतर नक्कीच आता गोलंदाजीसाठी ते दाखल झालेले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली. पहिल्याच बॉल वरती विकेटची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक 38 सर्कल पासून धावत लॉंग ऑफ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला. दूर होता बॉल आणि ते हाफ चान्स मिस झाला असं म्हणता येईल. 2 धावा पहिल्या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. पुन्हा एकदा बॉल हवेत. याही वेळेला इनफिल्डला क्लिअर केलंय आणि 1 टप्पा 2 टप्पा घेत बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. ऋषी भिलारेच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावा. आज दिवसभरामध्ये नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो सचिन गवळी या खेळाडूबद्दल अगोदरही प्रामुख्याने ती चर्चा आपण केली की पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या टुर्नामेंटमध्ये आयकॉन म्हणून प्रामुख्याने खेळत असताना आपण पाहिलं. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून नक्कीच टू व्हीलर बाईक पटकवणारे सचिन गवळी बायकर मॅन निश्चितच म्हणता येईल. ओपनचं क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतात. विथ बॅट विथ बॉल चमकताना ते पाहायला मिळतात. एकंदरीतच आपण सचिन गवळी यांचा खेळ अलीकडच्या काळामध्ये टॉप लेवलला मॅन ऑफ द सिरीजचा सम्राट असं नक्कीच या खेळाडूला आपण म्हणू शकतो. मुळशी तालुक्यामध्ये सलग 6 मालिकावीर पुरस्कार आणि आता ओपन टुर्नामेंट मध्ये प्रामुख्याने पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय त्यांनी टू व्हीलर बाईक पटकवली. तर खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तर मॅच जाऊया मॅच कडे.
यावेळेस हलक्या हाताने बॉल कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त होते. बॅटिंग करत असताना सचिन गवळी अनुपस्थित असताना देखील श्रीनाथ 11 पुनावळे संघाकडून चांगली फलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये धावा जरूर कमी आल्या, परंतु 50 धावा म्हणल्या गेल्यात. 51चं आव्हान आहे. 5 षटकांमध्ये 51 हे टार्गेट. या टार्गेटचा आता कशा पद्धतीनं पाठलाग मैदानामध्ये केला जाणार. ऋषी भिलारे यावेळेस मात्र झाडामध्ये अडकलाय. लॉंग ऑनला पकडलाय कॅच. ऋषी भिलारे बॅक टू दी डग आउट. विकेट. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अनिल बाप्पू थोरवे यांचं आगमन होतं. आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. यशवंतजी पवळे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. प्रसाद भाऊ पवळे देखील उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतो सज्ज होताना पाहायला मिळतात. योगेश बोत्रे हे नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. 8 या अंकावरती संघाला पहिला धक्का बसलाय, पहिला आदरा बसलाय. खरं तर पहिल्या चेंडूवरती तो चान्स क्रिएट झाला होता, परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिले, कॅच होऊ शकला नाही. त्यानंतर मात्र आपण पाहतोय सचिन गवळीकडून जी अपेक्षा होती जरूर बॅटिंग मधून आपण पाहतोय. दरम्यान यावेळेस खडे खडे जागेवरतून स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रोक. एक शानदार स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, त्यावरती चौकार. एक ओव्हर या ठिकाणी पूर्ण होते आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 12. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावफलकावरती धाव आहेत त्या 12. आता ओव्हर नंबर 2 साठी किरण बारसकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. या कासरसाई करंडकासाठी नक्कीच आपण पाहतोय अनेक दानशूर दातृत्व पुढे आलेत, अनेक दानी हात समोर आलेत आणि त्यांच्या मुलाच्या बक्षीस सौजन्यातून प्रामुख्याने आपण पाहतोय कासरसाई करंडक ही स्पर्धा प्रामुख्याने आपल्या भेटीला आलेली आहे. संपूर्ण मुळशी सम्राट कासरसाई संघातील सर्व खेळाडू, सर्व सदस्य, मुख्य आयोजन कमिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय भाऊ शीतळ आणि त्यांचे सर्व सहकारी. यावेळेस आकाश खरासाठी आपण पाहतो वेगवान चेंडूचा मारा केला. आकाशनं आपण पाहतो नक्कीच मैदानावरती काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला. तर धावफलकावरती मित्रांनो 12 धावा तुम्ही पाहिल्या, परंतु जी एक पेनल्टीची धाव आहे ती आता ऍड झालेली आहे. त्याचा फायदा होईल ओरवडे टीमला. 13 धावा धावफलकावरती. एका खेळाडूची जी ट्रॅक पॅन्ट आहे ती ब्लू कलरची आहे, त्यामुळं नक्कीच ती पेनल्टी दरम्यान इथे पॉइंटला खेळलेला चेंडू थोडीशी चुकी आणि त्यानंतर एक धाव चप्पल गतीनं क्विक सिंगल पूर्ण होते. या सिंगल सोबत धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 14 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. मुळशी सम्राट कासरसाई, समस्त ग्रामस्थ कासरसाई या स्पर्धेचे सर्व बक्षीस जाते. मित्रांनो तुम्ही पाहिलं तर कासरसाई गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी आहेत, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच साहेब असतील, अनेक आपण पाहतो नक्कीच उद्योगावरती काम करणारे सर्व उद्योजक मंडळी असतील, त्यांनी बक्षीस रूपी प्रेम दिलंय. दरम्यान यावेळेस समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड, बॉल सीमारेषेच्या पलीकडे योगेश बोत्रेच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावा. वीस धावा धावफलकावरती. अलॉंग द ग्राउंड जमिनीला समांतर खेळलेला फटका, जमिनीवर गवत कापत कापत बॉल चाललाय बडीश डीप कॉर्नरला. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानावरती. नक्कीच तिकडे पहिलवान रत्नेश बोरगे. नुकताच प्रामुख्याने आपण पाहिलं पुनावळे चषक ही स्पर्धा स्पार्क क्रिकेट ग्राउंडच्या मैदानावरती पार पडली आणि तिकडे बाणज्य सिरीज पुरस्कार पटकावणारे पहिलवान रत्नेश बोरगे आहेत. एक स्पोर्ट्स सायकल त्यांच्या नावावरती नक्कीच आपण पाहिले अलीकडच्या काळामध्ये. यावेळेसचा चेंडू फुल टॉस होता कव्हरच्या डोक्यावरतून. वा, एक सदाबहार A1 क्वालिटीचा पॉवर हिट. षटकार. 6 धावा.
धावफलकावरती धाव आहेत त्या 27. परत एकदा यावेळेस चेंडू काही सेकंद हवेमध्ये होता. मिड ऑफला श्री काटे यांच्यापासून काही पावलं दूर चेंडू मैदानावरती, पण चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाली, षटक संपेल दुसरं. आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आपले स्कोरर मित्र कळवत आहेत 28 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलमध्ये 23 आवश्यकता आहे. काल प्रामुख्यानं मुळशी सम्राट कासारचाही संघाकडून नक्कीच आपण पाहतोय प्रथमेश माकर यांना आपण चांगला खेळ साकारताना पाहिलं. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, आज ते चांगलं स्कोरिंगचं कामही करतात. त्यांचंही प्रामुख्यानं कौतुक आहे. भरपूर कॅश प्राइजही त्यांना मिळालं. परंतु मित्रांनो, कॅश प्राइजपेक्षा मी कालही तो उल्लेख केला, त्या बक्षिसापेक्षा त्यांना त्यांच्या पाठीवरती पडणारी ती कौतुकाची थाप, ते प्रामुख्यानं आपण पाहतो. कौतुकाचे ते 2 शब्द ते फार महत्वाचे आहे. आणि ते कमावण्यासाठी तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती प्रचंड मेहनत घ्यावी लागते. संधी संघाकडून मिळाली आणि संधीचं सोनं करणं कशाला म्हणतात, त्याचं मूर्तिमंत उदाहरण प्रामुख्यानं आपण काल पाहिलं. आजही असे अनेक खेळाडू चमकतायत. रॉयल सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन संघ असेल. दरम्यान यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, उसळी घेणारा चेंडू थेट मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणारा, सलामी देणारा, मुजरा करणारा हा येतोय षटकार. 6 धावा. अनेक युवा खेळाडूंचा खेळ आपण नक्कीच अगोदर पाहिलं. निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन लवळे संघ असेल, त्यानंतर आज अनेक नवीन युवा खेळाडू घेऊन किरण इनपुरे देखील मैदानावरती रुपेशदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन टीम उतरताना पाहायला मिळाली. अजून एक बिग हिट. आकाश खराच्या रडार मध्ये जर तुम्ही बॉल टाकाल तर त्यावरती षटकाराची मोहर, षटकाराचा शिक्काच मारावा लागेल. लगातारचा दुसरा सिक्सर. फलकावरती नजर टाकाल 40 धावा. शेवटचे 16 बॉल 11ची आवश्यकता आहे. मागच्या ओव्हरमध्ये सचिन चांगली ओव्हर, पहिली ओव्हर सुंदर टाकली, परंतु आता पहिल्याच 2 चेंडूवरती 2 षटकार. त्यानंतर थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेरून आपण पाहतो फुल ऑफ लेनचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळते. या सिंगल सोबत धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड 41. 15 बॉल मध्ये 10 धावा सामना जिंकण्यासाठी बनवायचा आहे. 15 चेंडू 10 धाव्यांची गरज. लॉर्ड्स ऑफ मुळशीचं मित्रांनो हे सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय. अक्षयभाऊ शितोळे, त्याचबरोबर गणेश भाऊ किरवे आणि दीपकजी गायकवाड यांच्या माध्यमातून हे सुंदर क्रीडांगण संपूर्ण क्रिकेट खेळाडूंसाठी आपण पाहतो. आपल्या भेटी आले दरम्यान इथे बॅटची एज आणि बॉल जाईल एस्टनच्या मागे थेट लॉंग स्टॉप मध्ये बाउंड्री लाईनच्या पार. चौकार येतोय. 4 धावा. येस, चौकाराने धावफलक जाईल पुढे. स्कोर कार्ड 45. 14 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. एक षटकार मारायचा आहे. नेट रन रेट एक्सपेक्टर ठरताना आपण पाहिलेलं आहे. वाईड चेंडूचा इशारा पंच या ठिकाणी कळवतात. नक्कीच आदरणीय रवी आप्पा गायकवाड खरं तर प्रामुख्याने उपस्थित झालेत. मित्रांनो, असं होत नाही की रवी आप्पा आले आणि त्यांनी बक्षीस खेळाडूंसाठी सांगितलं नाही. खेळाडू ओळखीचा असो नसो, परंतु खेळ चांगला करण्यासाठी ते नेहमीच खरं तर अग्रेसर असतात. आप्पांची बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. आप्पांचंही मनापासून स्वागत. खेळाडूंसाठी पारितोषिक आहे. 3 षटकार जो फलंदाज मारेल त्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस ते पुढच्या मॅच मध्ये आपण ठेवू, कारण इथे मॅच संपेल. या षटकारानं बाजी मारली नवखंडीनं तिरगे टीमनं. हार्दिक अभिनंदन. अगदी मित्रांनो, या सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 ओव्हर मध्ये हा सामना फिनिश केला. मॅच चेस या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. धावा चेस केलेल्या आहेत. तर या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण जाऊयात. 8 बॉल मध्ये 22 धावा आणि 1 ओव्हर मध्ये 3 धावा खर्च करत एक विकेट. डेथ ओव्हर मध्ये काय गोलंदाजी केली आकाशने. आकाश खरंच प्लेअर ऑफ द मॅच. आदरणीय अनिल बाप्पू थोरवे यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर हा पुरस्कार या ठिकाणी जो वितरित करणार आहोत, प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. तर मान्यवरांना विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. खेळाडूंना देखील विनंती आहे, आपण त्वरित या. सामनावीर पुरस्कार वितरित होईल. नेक्स्ट मॅच. चला, दोन्ही टीम्स आपापल्या डगआउट जवळ, खेळाडू कक्षाच्या जवळ नक्कीच आपण लगेचच जायचं आणि मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. एका बाजूला आपण रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे या संघाला पाहणार आहोत, ज्या टीमनं या स्पर्धेमध्ये नक्कीच एक विक्रम केला. 104 धावा, एक मोठं रेकॉर्ड प्रामुख्याने बनवलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच रॉयल सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन पहिल्या सामन्यामध्ये जरूर अपयश आले, परंतु मैदानावरती आता या सामन्यामध्ये पलटवार करायचं आणि तिकडे नक्कीच कासारसाई करंडक मधील आव्हान टिकवायचे, त्यासाठी ते भेटताना पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच हे बॅटल रंगतदार होईल.